साबुदाणा बनवून घेणार आहे। तर हा पाव किलो साबुदाणा आहे, रात्री भिजत घातला होता आणि असा एकदम मोकळा फट झालेला आहे। तर आपण सुरुवातीला करून घेऊ शाबू। तर हे इकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तर तेल छान एकदम कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरे टाकायचे आहेत, अर्धा चमचा। जिऱ्यामुळे छान चव येते शाबूला। जिरे छान फुलल्यानंतर आपण याच्यामध्ये बटाटे टाकणार आहे। तर हा एक बटाटा साल काढून असा पाण्यामध्ये टाकून ठेवलेला आहे। तर आपण हा टाकून घेऊ, कारण बटाटे शिजायला वेळ लागतो, त्याच्यामुळे बटाटे अगोदर टाकून घ्यायचे। तर हे बटाटे छान आपल्याला तेलावर एकदम शिजवून घ्यायचे, थोडक्यात एवढे फ्राय करायचे आहेत की एकदम नरम झाले पाहिजेत। तर एकदम हाय फ्लेमवर कंटिन्यू असा हलवत राहायचं आणि बटाटे आपले छान शिजवून घ्यायचे। तर हे बटाटे आपले तळून तयार होते तोपर्यंत हे आपण दाण्याचं कूट केलेलं आहे। तर हे असं जाडसर वाटून घेतलेलं आहे, भाजून घेतले होते। एकदम असे शेंगदाणे दिसले पाहिजे असे टाकून घ्यायचे आहे। नंतर याच्यामध्ये लाल मिरची टाकायची आणि मीठ टाकायचं आहे, कारण मसाला हळद वगैरे याला चालत नाही उपवासाला, त्याच्यामुळे हे आपण संजाव मीठ घेतलेलं आहे ते टाकायचं चवीनुसार। आणि छान इथं खाली त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। तर मिक्स करते। तर आपले हे बटाटे फ्राय होतात तोपर्यंत आपण भगर आहे, ही भगरचा डोसा बनवणार आहे। तर त्यासाठी हा 1 कप आहे, 1 कपापेक्षा पण कमी आपण हे भगर घेतली, ती आपण पाण्यामध्ये टाकणार आहे। आणि छान 2-3 पाण्याने याला धुवून याचं पाणी निथरून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडीशी भिजू द्यायची। तर हे आपण भिजायला ठेवणार आहे, तोपर्यंत बाकीची तयारी करणार आहे। तर हे ठेवते आता। तर हे आपलं सर्व तयारी होती तोपर्यंत आपण हे 2 बटाटे घेतलेले आहेत, ह्याला आपण उकडून घेणार आहे। तर हे बटाटे बघा एकदम छान आपले तोपर्यंत तयार झालेले आहेत। कंटिन्यू याला हलवत राहायचं म्हणजे हे करपत नाही। आता या वेळेला आपल्याला याच्यात टोमॅटो टाकायचा आहे। तर 1 टोमॅटो कट करून घेतला, तो पण टाकतो आणि टोमॅटो पण चांगला नरम होऊ द्यायचा। टोमॅटो लवकर नरम होण्यासाठी आपण झाकण ठेवलेलं आहे। 1-2 मिनिटांमध्ये लगेच आपले बटाटे पण शिजून तयार होतात। तर 2 मिनिट झालेला आहे बघा, छान बटाटे आपले नरम झालेले आहेत। झाकल्यामुळे पटकन लगेच शिजले जातात। आता राहिलेले शाबूसोबत आपले शिजून जातात। तर या वेळेला आपण हे पूर्ण मिक्स केलं होतं शाबूमध्ये, तिखट मीठ वगैरे ते सर्व आपण टाकून घेणार आहे आणि छान हलवून घ्यायचे। तर हे छान मिक्स करून घेतलेलं आहे। तर याला एकदम मंद गॅसवर आपल्याला 2 मिनिट फक्त झाकून ठेवायचं आहे, म्हणजे छान असा वाफून तयार होतो। नंतर आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहे। तर हे 2 मिनिट झालेलं आहे, छान वाफून आपला तयार झालेला आहे शाबू। तर आता या वेळेला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आणि कोथिंबीर टाकून घ्यायची याच्यावर। तर हे आपली एक डिश तयार झालेली आहे। तर आपण बाकीचं बघू आता। त्याच्यानंतर आपण आता भगरीचा भात करणार आहे। तर त्यासाठी 1 कप आपण भगर घेतलेली आहे, तिला पण मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेणार आहे। तर ही भगर आपण छान धुवून घेतलेली आहे। तिकडं आता पातेल्यामध्ये शिजवून घेणार आहे। तर पातेलं गरम करायला ठेवले, याच्यामध्ये आपण साजूक तूप टाकणार आहे। तर तूप छान एकदम वितळलेलं आहे आणि गरम पण झाले। तर थोडेसे जिरे टाकायचे त्याच्यामध्ये आणि जिरे छान फुलल्यानंतर हे आपण भगर धुवून घेतलेली होती ती टाकणार आहे। आणि याच्यानंतर छान तुपामध्ये याला परतून घ्यायचं आहे भगर आपल्याला।
आणि लगेच आपल्याला लागेल तसं याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर मी 1 कप घेतलेला आहे, तर 2 कप मी याच्यामध्ये पाणी टाकणार आहे शिजायला, कारण लवकर शिजते, त्याच्यामुळे पाणी टाकून घेते. याच्यानंतर उगी चिमूटभर आपल्याला मीठ टाकायचं आहे. सैंधव मीठ टाकले आणि छान मिक्स करून याला 1 उकळी येऊ द्यायची. आणि 1 उकळी आल्यानंतर मंद गॅसवर ह्याला छान शिजू द्यायचं आहे. मग आपली भगर शिजते तोपर्यंत आपण 1 हिरवी चटणी करून घेणार आहे. तर त्यासाठी खोबरं घेतलेला आहे थोडासा तुकडा, हे आपण शेंगदाणे वाटलेल्या जारमध्येच वाटतं. तर हे खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकते. नंतर आल्याचा थोडासा तुकडा आहे कट करून घेतलेला आहे, अर्धा इंच आला आहे, ते पण टाकते. नंतर हिरवी मिरची, 2 हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतलेले. तिखटाप्रमाणे मिरची वापरा, तिखट नाही मिरची म्हणून मी 2 घेतलेली आहे. नंतर कोथिंबीर भरपूर अशी आणि थोडंसं सैंधव मीठ टाकायचं. तर हे मीठ थोडंसं आणि अर्धा लिंबू आहे, अर्धा लिंबू आपण याच्यामध्ये पिळून घेणार आहे. आणि हे मिक्सरला छान वाटून घ्यायचं. छान एकदम अशी चटपटीत होते ही चटणी. तर वाटून घेऊ आपण. तर इकडे आपले डोसे बनवायला घेणार आहे, पण त्याच्या अगोदर मी बटाट्याची भाजी करणार आहे. तर बटाट्याच्या भाजीसाठी आपल्याला ग्रेव्ही तयार करून घ्यायची. तर हे 2 टोमॅटो घेतलेले आहेत गावरान, नंतर 2 हिरव्या मिरच्या आहेत आणि आल्याचा अर्धा इंच तुकडा आहे. हे तिन्ही मिश्रण आपण वाटून घेणार आहेत मिक्सरमध्ये. तर हे बटाटा रस्स्यासाठी आपण हे टोमॅटो, हिरवी मिरची आणि आलं छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे. तोपर्यंत आता ह्याचं वाटण करून घेऊ आपण डोस्याचं. तर हे भगरमधलं एकदम छान पाणी एकदम आपण असं गाळून घेतलेलं आहे बघा, एकदम असं सहज असे तुटले जातात. तर हे भगर पटकन म्हणजे भिजते पण आणि पीठ पण लवकर होतं. तर हे आता भिजलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला 1 बटाटा टाकायचा आहे. तर हा 1 बटाटा घेतलेला आहे साल काढून. तर हे दोन्ही मिक्स करून आपल्याला वाटून घ्यायचं. बिलकुल पाणी टाकायचं नाही आपल्याला. हे भगर आणि फक्त बटाटा, हेच बटाट्यामध्ये पाणी खूप असतं, त्याच्यामुळे बटाटे पाणी सोडतात. त्याच्यामुळे भगरमधलं एकदम पाणी निथळून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे बटाटे पाण्यातले काढून लगेच ह्याच्यामध्ये टाकते. आणि चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये सैंधव मीठ पण टाकायचं आहे. आणि हे छान वाटून घेऊ. ते हे आपलं तयार झालेलं आहे बघा, किती एकदम पातळ झालेलं आहे. थोडीशी आपण कोथिंबीर पण टाकणार आहे याच्यात. कोथिंबीरमुळे दिसायला पण छान दिसतं आणि चव पण छान येते. आणि थोडेसे एकदम पाव चमचा जिरे टाकायचे आहेत. तर हे जिरे टाकलेले. तर बघा हे मिश्रण कसं एकदम छान आपलं डोस्यासारखं एकदम तयार झालेलं आहे. तर जर तुम्हाला कमी वाटत असेल तर थोडंसं तुम्ही याच्यामध्ये पाणी पण ॲड करू शकता. जर होत नसतील तर थोडं पाणी पण टाकून घ्या. तर बटाट्याच्या भाजीला फोडणी देऊन घेणार आहेत आपण. तर पॅन गरम करायला ठेवलं. तर आपण 1 चमचा तेल टाकून घेणार आहे. तर तेल छान गरम झाल्यानंतर जिरे टाकायचे आहेत थोडेसे एकदम, कढीपत्ता थोडासा. आणि आपण हे जे वाटून घेतलं होतं टोमॅटो, हिरवी मिरची याचं मिश्रण आणि आलं हे टाकून घेणार आहेत. आणि छान याला 2 ते 3 मिनिट चांगलं शिजू द्यायचं तेल सुटेपर्यंत. आणि थोडंसं लाल तिखट टाकते कलरसाठी. आणि मीठ पण टाकून द्यायचं आहे याच्यामध्ये लगेच आपल्याला, म्हणजे टोमॅटो पटकन शिजले जातात. तर सैंधव मीठ वापरायचे. तर पाव चमचा मीठ टाकते.
तर हे छान आपलं हे तयार झालेलं आहे. टोमॅटो छान शिजलेले आहेत बघा, एकदम तेल असं वेगळं व्हायला लागलेलं आहे. तर या वेळेला आपण आता याच्यामध्ये बटाट्याच्या फोडी ज्या आपण करून घेतलेल्या आहेत ते टाकून घेणार आहे. मिक्स करून घ्यायचं छान. सुकी भाजी जर तुम्हाला खायची असेल तर तुम्ही अशी खाऊ शकता, पण आपण भुगरीचा भात केलेला आहे त्याच्यामुळं आपल्याला थोडंसं पाणी करायचं आहे. तर हे थोडंसं वाटण केलेलं त्याचं विसळून घेतलेलं आहे. थोडं आणखी पाणी टाकते. तर हे असं आपण एवढं पातळ पाणी केलेलं आहे याच्यामध्ये, जे की भातावर खाण्यासाठी. तर याला एक छान दणकून उकळी येऊ द्यायची आणि कोथिंबीर टाकून आपण डोसा करायला घेऊ. आता डोशाचं पीठ वगैरे तर आपण तयार केलेलं आहे. तर ही छान उकळी आली आहे आपली, मस्त एकदम सात्विक अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे बटाट्याची. त्याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकून घेते आणि गॅस बंद करते. तो डोसा करून घेऊ आपण. तर आता याच्यामध्ये आपल्याला पॅन ठेवलेला आहे, त्याला थोडंसं एकदम तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि तूप छान एकदम हे होऊ द्यायचं आहे, आपल्याला वितळून घ्यायचं. आणि डोसा करताना कधी पण एकदम तवा गरम करायचा आणि नंतर कमी करायचा आपल्याला तवा, आणि नंतर डोसा टाकून घ्यायचा आहे. तर हे छान गरम होऊ देऊ आपण अगोदर. तर हे थोडंसं आपण पुसून घेणार आहे याला तव्याला. तर आता आपण टाकून घेऊ. एक चमचा घ्यायचा. एकदम गरम तव्यावर टाकल्यानंतर पसरला जात नाही डोसा, त्याच्यामुळे थोडासा थंड करून मग पसरून घ्यायचा आहे. तर हे अशा प्रकारे आपण करून घेतलेलं आहे. तर हे तूप आजूबाजूचं आहे ते याच्यामध्ये बघा एकदम छान खालून शेकलेलं आहे म्हणजे. तर हे आता दुसऱ्या बाजूनं पण आपण पलटून घेणार आहे. तर अशाच प्रकारे आता आपण हे डोसे बनवून घेते. छान एकदम खमंग ह्या पण बाजूनं आपल्याला छान शेकून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीनं हे आपलं दुसरा पण टाकून घेतलेला आहे बघा. एकदम छान अशी जाळी पडली. सुरुवातीच्या याला पडली नव्हती, पण ह्याला छान जाळी पडलेली आहे, कारण तव्याचा प्रॉब्लेम असतो डोश्यामध्ये कधी पण. तर आता ह्याला आजूबाजूनं थोडंसं तूप सोडून घेणार आहे मी. हे अशा पद्धतीनं आपले हे पूर्ण हे डोसे एकदम असे जाळीदार तयार झालेले आहेत. 4 डोसे झालेले आहेत. तर तुम्हाला प्लेट सजवून दाखवते. तर मैत्रिणींनो, हे अशी आपली महाशिवरात्री स्पेशल अशी उपवासाची थाळी तयार झालेली आहे. हा मस्तपैकी साबुदाणा आहे. हे आपली हिरवी चटणी केलेली आहे. हे बटाट्याची रस्सा भाजी आहे आणि बटाटा आणि भगरचा डोसा आहे आणि हे भगरचं भात आहे. तर हे कशी वाटली मैत्रिणींनो तुम्हाला माझी ही रेसिपी, नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी माझ्या याला सबस्क्राईब केलेलं नाही चॅनलला, त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब करण्यासाठी काही पैसे लागत नाहीत. त्याच्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला हवं असेल तर याच्यातले 1-2च आयटम करून बघितले तरी चालतील, पण मी हे पूर्ण आता महाशिवरात्रीसाठी पूर्ण हे थाळी तयार केलेली आहे. तर आवडली असेल तर लाईक करा. थँक्यू.